राजकीय परिस्थिती पाहून शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं। संघाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। अजितदादांना सोबत घेण्याचा अपेक्षित फायदा झाला नाही असं फडणवीसांनी म्हटलं। विधानसभेला अजित पवारांना सोबत घेऊनच पुढे जाणार असं फडणवीसांनी म्हटलंय। नागपुरात फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये संघाची समन्वय बैठक पार पडली, त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं। अजित पवारांना सोबत घेण्यावर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला। इतरांना सोबत घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय का? संघ पदाधिकाऱ्यांनी हा सवाल केला। राजकीय परिस्थिती पाहून शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्याचं फडणवीसांनी म्हटलं। भाजप स्वबळावर सत्तेत येण्याची स्थिती नसल्यामुळे आधी शिंदेंना सोबत घेतलं। शिंदे भाजपच्या मतांची टक्केवारी आधीसारखं यश मिळवून देईल अशी नसल्यानं दादांना सोबत घेतल्याचं फडणवीसांनी या बैठकीमध्ये म्हटलं। अजित पवारांना सोबत घेण्याचा महायुतीला अपेक्षित फायदा झाला नाही असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलं। भाजप आणि राष्ट्रवादीची मतं एकमेकांना ट्रान्सफर झाली नाहीत। मतांची टक्केवारी कमी राहिल्यामुळे महायुतीला लोकसभेला फटका बसल्याचं फडणवीसांनी म्हटलं। लोकसभा निवडणुकीमध्ये चुकीच्या नॅरेटिव्हचा फटका बसला। विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना सोबत घेऊन पुढे जाणार असं देखील फडणवीसांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केलं। काय होतंय, बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं। मागे असंच बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं, त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं। असलं काही लपवाछपवी, आम्ही पब्लिक फिगर आहे, आम्ही लपवाछपवी करू शकत नाही, करायचं आम्हाला कारण नाही। अनेकांना दिसल्यानंतर हा अजित पवार एवढं ठाम माहिती आहे, त्याच्यामुळं असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाहीत, कधी मागं झालेलं नाही आणि मी कधी करणार नाही।